आनंद वार्ता. येत्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार. हवामानात मोठे बदल. महाराष्ट्रासह या राज्यात जोरदार कोसळणार. मान्सून संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. केरळमध्ये 4 जूनच्या आसपास नैऋत्य मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून लक्षद्वीप, केरळ आणि तमिळनाडूच्या आणखीन काही भागात मान्सूनची आगेकूच अपेक्षित आहे, असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या नैऋत्य आणि आग्नेय भागात मान्सूनचा प्रवास होणार आहे, तर बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य, पूर्व मध्य, ईशान्य भागात मान्सून पुढे सरकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागांमध्ये 4 जूनच्या आसपास मान्सून पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे आणि यामुळे लवकरच उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान 4 जूनच्या सुमारास नैऋत्य मान्सूनची पुढील वाटचाल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. या वाटचालीमुळे मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या काही आणखीन भागांमध्ये, लक्षद्वीप बेटांवर, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, तसेच नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य, ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही आणखीन भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये विस्तारण्याची शक्यता आहे, असे IMDने मंगळवारी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.